कोरोनाच्या संकट काळामध्ये पोलीस विभाग हा न घाबरता एका दिलाने कार्य करीत आहे। याचा आपल्याला सार्थ अभिमान असून आपल्या सर्वांच्या एकजुटीने आपण कोरोनावर विजय प्राप्त करूया असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला। खामगाव येथील पोलीस कोविड केअर सेंटरचा उद्घाटन समारंभ साध्या पद्धतीने बुधवार 3 जून रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता पार पडला। यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले। यावेळी ॲडव्होकेट आकाश फुंडकर, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे उपस्थित होते। नामदार टोपे म्हणाले की कोरोना काळामध्ये किती रुग्ण बाधित झाले यापेक्षा किती बरे झाले असा विचार करून सर्वांनी आशावादी राहण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले। कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास संसर्गाची लागण झाल्यास योग्य वेळी योग्य उपचार मिळावा यासाठी 10 बेडचे हे सेंटर असल्याची माहिती प्रास्ताविकामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी दिली। यावेळी अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख, अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या मानकांमध्ये महाराष्ट्राच्या अनेक सगळ्या पद्धतीनं जनता जनार्दनाने असो, अधिकारी कर्मचारी असो, सर्वांनी जे आज योग्य पद्धतीनं आपल्या या लॉकडाऊन असेल किंवा कोरोना विरुद्धच्या लढाईतनं ज्या सूचना सांगितलेल्या त्या पालन करण्यात येऊ शकेल या सगळ्या माध्यमातून चांगलं योगदान या ठिकाणी दिलं आहे। मी खऱ्या अर्थाने आजच्या या निमित्ताने अपील जनतेला एवढंच नाही, आपल्याला काही दिवस आणखी शिस्त पाळायची। हा उद्घाटन सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला। यावेळी सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळण्यात आले, तसेच स्पीकर सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते। यावेळी पत्रकार धनंजय वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बाईट राजेश टोपे, विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा वृत्तांत।